आपण पाहतात RZ24 मराठी न्यूज. आपली माती आपली माणसे. धुळे महापालिका निवडणूक. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा जाहीर सत्कार. धुळे प्रतिनिधी. धुळे महापालिका निवडणुकीत शिवशाहू फुले आंबेडकर व मौलाना आझाद यांच्या पुरोगामी विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दमदार यश मिळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी आमदार डॉ. फारुख शाह यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 नगरसेवक आणि 1 अपक्ष उमेदवार असे एकूण 9 नगरसेवक निवडून आले आहेत. या ऐतिहासिक यशाबद्दल युवा नेते शहबाज फारुख शाह, माजी पोलीस अधिकारी हाजी रऊफ पठाण, डॉ. सरफराज अन्सारी, मतीन लियाकत पठाण, शरीफ शाह, तौसीफ खाटिक, शेख अनस तौहीद, अन्सारी इरफान फजलुर रहमान व शेख रफीक पत्रकार यांचा सन्मानचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. हा सत्कार सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश संघटन सरचिटणीस ताहिर बेग मिर्झा व धुळे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष नाझिमभाई शेख यांच्या हस्ते पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित नगरसेवकांकडून धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकाभिमुख, पारदर्शक व प्रभावी कामकाजाची अपेक्षा व्यक्त केली. शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, स्वच्छता व मूलभूत सुविधांच्या विकासासाठी भक्कम नेतृत्व देण्याची जबाबदारी नगरसेवक पार पाडतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. माजी आमदार डॉ. फारुख शाह यांनी आपल्या कार्यकाळात धुळे शहरासाठी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी आणून विविध महत्त्वाची विकासकामे मार्गी लावली आहेत. आगामी काळात अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. फारुख शाह यांच्या नेतृत्वात धुळे शहराचा विकास अधिक गतीने होईल असा ठाम विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. आपल्या परिसरातील बातम्यासाठी संपर्क करा. मुख्य संपादक वसीम शेख. मोबाईल 8149797961. बातम्या आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू